स्वागत. आपण पाहत आहात नवे पर्व नवी दिशा. बातमी आहे आरोग्य योजनांचा विस्तार झाला. आता सुधारणा हवी. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांमुळे लाखो नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र या योजनांचा प्रत्यक्ष लाभ अजूनही अनेक गरजूंपर्यंत पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. योजनांची प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती, रुग्णालयातील समन्वय आणि प्रक्रियेतील त्रुटी दूर करून प्रत्येक पात्र नागरिकाला या योजनांचा लाभ मिळेल, यासाठी शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी सभागृहात केली. योजना केवळ कागदावर नकोत, तर त्या प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत प्रभावीपणे पोहोचल्या पाहिजेत, असा मुद्दा त्यांनी ठामपणे मांडला. पुढे मला खरं तर अभिनंदन केलं पाहिजे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचं. मुळातच एकनाथ शिंदे साहेब हे स्वतः आरोग्याच्या बाबतीत अतिशय संवेदनशील असे एक नेते आहेत. ज्यावेळेस असं माणूस अडचणीत असतो त्याला मदतीला जाण्याची त्यांची कायम भावना असते, आपण कायम पाहिलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी एक क्रांतिकारी निर्णय घेतला आणि कोणत्याही उत्पन्नाची, जातीची, कशाचीही आट न ठेवता या राज्यातील पूर्ण 12.5 कोटी लोकांना आज जे आहे ते राजीव गांधी जीवनदायी योजनेचं नाव आपण महात्मा फुले जीवनदायी योजनेत केलं आणि त्या माध्यमातून आज आपण संपूर्ण राज्याला कव्हर करण्याचं काम त्याच्यातून केलेलं आहे. हजारो आजार आणि हजारो हॉस्पिटल त्याच्यामध्ये आपण घेतलेत. आणि पुढच्या काळात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आयुष्यमान भारत योजना आणली. आयुष्यमान भारत योजना आणि महात्मा फुले योजना याचं एकीकरण आता महाराष्ट्रामध्ये झालं आणि त्याच्या माध्यमातून आज आपण पाहतो की मोठ्या प्रमाणावर काम या ठिकाणी सुरू आहे. मोठा आधार मिळतोय, तो सामान्य माणसाला मोठा आधार आहे. परंतु त्याच्यामध्ये अजून सुधारणा होणं हे मला असं वाटतं की या निमित्ताने सरकारचं त्याच्याकडे लक्ष वेधणं हे अत्यंत गरजेचं आहे.